नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील पर्वतरांगांमध्ये वसलेले आदिवासी गाव जळगाव तालुक्यातले या गावांमध्ये अजूनही शेकडो कुटुंब अशी आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, परंतु त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही. कारण ही सगळी एनपीएच योजनेत आहेत. प्राधान्य योजनेमध्ये यांना घेतलेलं नाही. गावात रोजगार नाही आणि रेशनवर धान्य मिळत नाही. त्याच्यामुळे बरीच कुटुंब स्थलांतरित होऊन मजुरीसाठी बाहेरगावी जातात. त्यातीलच खर्डे बुद्रुक येथील लोभ्या पावरा हा व्यक्ती नंदुरबार तालुक्यातील शिंदी या गावी मजुरी करून आपल्या परिवारासह गुजराण करत आहे. लोभ्याकडे कार्ड आहे पण धान्य मिळत नाही. लोभ्याची मागणी आहे की शासनाने मलाही प्राधान्य कुटुंबात धान्य द्यावे. काय नाव तुझं? लोभ्या लोकड्या पावरा, गाव खैडी बुद्रुक, तालुका दडगाव. आणि आता कुठे काम करता? सिंधाले. कोणत्या तालुक्यात? नंदुरबार. गावात काम नाही? नाही, गाव काम नाही. इतक्या लांब आला? काय करणे, पेटर्न करता आवड पडतो. शहरी काम दोन चालतो. काही निंद ते काय कर्ज इनिखेर पेट ते बी बरा जाय करून इनिखेर मजुरी करणे हावरेला. बायको पोरं सगळे घेणार? हा, गोठा शेतामध्येच राहतात? हा, शेतामध्ये. रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे? हा, रेशन कार्ड आहे. सरकार मोठे मोठे दावे करते की आम्ही सगळ्यांना मोफत धान्य भेटतो, मग तुम्हाला भेटते का धान्य? नाही, दाणा कार्य सापडतल्याच्या ऑनलाईन करून फिरीन साखरेचे सापडतला निंद दाण्याच्या कागले याला जो है पोला जो है करून फिरीन थाक गेला. काही निंद दाण्याने काही सापडतला निंद गाढा ये जो है पोला जो है उदड फिरवतात. दडगाव मात्र ना फिरवून येरून जाणून आवणून बाडू खूप लांब पडतला. मग किती खर्च लागतो तरी? आवण जाणे 1000 रुपये लाग जातला तर ना बिरून जाणं खर्च काय पुरी हालीन जाणं 1000-1500 लाग जातला. मग तुम्ही आता धान्य कुठून आणतात? नंदुरबार वेसाता लेतला बाजारातून? काय काय भाव आणतात? 30 रुपये 30 रुपये किलो तांदूळ? 30 रुपये किलो तांदूळ. मात्र भाव काय सरकार आपते आम बी खाव लागतं. पण काय सरकार बी निंदा आपलं काय तर पुऱ्या कुदरी करिया करता. पण जुडत वेसातच एक दुधी मंजुरी साले ते काम करेन आपण लावीन दुकानावर 30 रुपये किलो. शेड मध्ये राहतात? हो, शेड. म्हणजे इकडे किती महिने झाले? 5 वर्ष गया. 5 वर्षापासून इकडेच आहे? हा, 5 वर्ष गया. याच्या पूर्वी पण तुम्हाला धान्य भेटत नाही? काय नाही. पहिलं बी होता पण रेशन कार्ड पहिलं बी मारबा बनवतो पण काही नाही सापडतो. पहिलं बी अर्ज दिलाय का मी? हो, अर्ज दिलं, मागणी केली. हो, 2 वारी अर्ज गया, 2-3 वारी नाही गया. पण अर्ज दिलं पण काही नाही. इना महिना वाव है, 3 महिना वाव है, इना महिना माव जो कोण दे जो पडलं बाजार आव जो हे करून फिरवतला. जरा का दाणा नाही सापडतला, काही नाही, फक्त फिरवतला. काय मागणी तुमची? काय व्हायला पाहिजे? दाणा आप देते हाजली आता आम मुरिया ते पुरिया कुदरी खाणे होतला. काय ते आप देते आम बी हाजला लागतं थोडं कणा आम पुरिया इच्छा पुरी करते जे लागतं आणि होतला मंगला मुरिया लिन खाणं ते. अशाच प्रकारे आसपा या गावी रेशन कार्ड धारकांकडे रेशन कार्ड आहे. त्यांना 4 वर्षापूर्वी धान्य मिळत होते, परंतु जेव्हा ऑनलाईन सुरू झाले तेव्हा त्यांनी ऑनलाईन करण्यासाठी सगळ्यांचे आधार कार्ड दिली, पैसे मागितले, पैसे दिले, परंतु गेल्या 4 वर्षापासून त्यांचं ऑनलाईन न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही. काय नाव भाऊ तुमचं? बटेसिंग सामावडवी. गाव? अस्पा, दडगाव तालुका. हा, दडगाव तालुका. काय समस्या आहे तुमची? आम्हाला धान्य नाही भेटत रेशन. बर, का बरं? आपण आमच्या ऑनलाईन नाही झालं असं सांगत होतं. पहिले भेटत होता? हा, पहिले भेटत होता. 10 वर्ष भेटला? 10 वर्ष भेटला. 10 वर्ष धान्य भेटलं? हा, 10 वर्ष धान्य भेटला आम्हाला. आता 4 वर्षापासून नाही मिळत? हा, 4 वर्ष. काय सांगितलं तुम्हाला दुकानदाराने? दुकानदाराला तुमच्या ऑनलाईन नाही झाले, ते ऑनलाईनला करायला पैसे मागत होता तो. हा, तर पैसे बी दिले आम्ही. दिले? हा, दिले. किती पैसे दिले? 1500 रुपये दिले. 1500 रुपये? हा. कागद पण दिले? हा, कागदे पण सर्व दिले. कागद, रेशन कार्ड, आधार कार्ड सर्व दिले त्यांनी. अजून नाही झालं? नाही. परत गेले तुम्ही? हा, परत 2-3 वेळा गेले आम्ही. अजून नाही झालं? अजून नाही झालं असं सांगत होतं दुकानदार. मग आता तुम्ही कुठून आणून खाता पाहिजे? आमका बाजारात देखो वेसात लावी खातला. प्रथम पैहार येते वेसात लावी खातला आणि पैहाते मंजुरी करणे जातला. मंजरी करीन 1 किलो 2 किलो लावतला बोले 1-2 वेल कोन 4-5 माण है गोर मामू
ते असते आमरी टाटायचे ती तहा आमु मंजरी करीम बिलिंग खा पण नित नामु डाया माण है जा होते भी आमु कोण पूजा भी से पण पूजा भी काय करता चबी मंजरीच करतला पूजा मंजरी करतला चुपय हा पेते लावी खातला निते अंत काही नाही होला सरकार म्हणते की आम्ही सगळ्यांना मोफत धान्य देतो, मग तुम्हाला नाही मिळत? आम्हाला नाही मिळत. काय जुळतला आणि इकडे जिल्ह्याला पण सांगतात की ज्यांचं ऑनलाईन नाही तरी आम्ही त्यांना दंडा देतो. ऑनलाईन रेशनदाराला सांगत होतं तुम्हाला लाईट ऑनलाईन आहे तुमच्याला भेटणार नाही. हा नाही नाही सर असं सांगून देतो. किती वर्षापासून तुम्हाला धान्य भेटत? 4 वर्ष झालं. त्याच्या पूर्वी तुम्हाला धान्य भेटत होतं? हो, त्यावेळेस प्राधान्य योजनेमध्ये होतो. त्यावेळेस आम्हाला धान्य ते 3 किलो प्रमाणे आणि आमच्या 5 फॅमिली तर 15 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू असे मिळायचे. आम्ही सदर मुद्द्याबाबत मान्य तहसीलदार साहेब यांच्या नावाने अर्ज लिहिला, लोकांचे फॅंखे घेतले आणि तहसील ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना पत्र दिले, चर्चा केली आणि मागणी केली की आम्हालाही प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये स्वस्त दराने मोफत दराने धान्य मिळाले पाहिजे. आता आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 1,95,000 टोटल पॉप्युलेशन आहे आपल्या तालुक्याची. 33,000च्या आसपास आपली पूर्ण कुटुंब आहे आपला. आणि जी कुटुंब आहे त्या कुटुंबांमध्ये नोकरदार वर्ग किंवा मोठा शेतकरी वर्ग कमी आहे. आपल्या तालुका हा पेसा तालुका असल्यामुळे बहुसंख्य शेतकरी किंवा कुटुंब हे गरीब आहे आणि आपला प्रयत्न असाच आहे की जो खरा आणि पात्र लाभार्थी आहे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आतापर्यंत आपण 1,44,000 लोक यामध्ये आपल्या तालुक्याच्या योजनेमध्ये आपण समाविष्ट करून घेतलेले आहे की ज्यांना धान्य मिळत आहे. मग तिच्यातले काही अंत्योदय योजनेमध्ये आहे, काही प्राधान्य योजनेमध्ये आहे. तर तालुक्याचा स्टांक जो आहे वाढून आलेला आहे 3,000. त्यामध्ये आपण जे पात्र लाभार्थी त्यांच्या याद्या बनवून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक गावनिहाय तो स्टांक वाटून दिलेला आहे. म्हणजे ज्या ज्या गावातले जे गरीब लाभार्थी त्यांना आपण न्याय देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतो. विशेष करून नर्मदा काठाचे जे लाभार्थी आहे त्यांना दडगावला पोहोचायला वेळ लागतो किंवा तिकडे उत्पादनाची साधनं नाही किंवा दुकानं नाही, रेशन नाही, तर त्या ठिकाणी आपण प्राधान्याने तिकडचे लाभार्थी आपण यामध्ये घेत असतो. आणि आता आपण जे काही खर्डी, बुद्रुक आणि आसपा गावचे आणलेले आहे त्या पण लाभार्थ्यांची आपण चौकशी करून घेणार आहोत आणि त्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना आपण लाभ निश्चितच देणार आहोत.